गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज या ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये होत असलेले संस्कार 16 शिबिर, या शिबिरासाठी उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, माता भगिनी आणि सर्व गुरुतुल्य शिक्षक वर्ग, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। माझ्या माऊलीच्या तुकोबरायांच्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या या व्याख्यानावरती सेवेला सुरुवात करतो। आजपर्यंत अनेक विषयावरती व्याख्याने केले, त्याच्यामध्ये आमच्या आवडीचा विषय म्हणजे वेसलमुक्ती, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी, गायी आई, अशा अनेक विषयावरती व्याख्यान झाली। परंतु हे सगळं करत असताना आता जो मला विषय दिलाय तो विषय थोडासा कठीण आहे। कल्पना चावला, म्हणजे आपल्या सर्वांचं ते नाव पाठच झालेलं आहे। कल्पना चावला एक अंतराळवीर होती, आपल्या सर्वांना माहिती आहे। सर्वप्रथम आपल्याला हे माहित पाहिजे, आपल्याला असं वाटतं हे अंतराळवीर मध्ये काय जायची गरज आहे? वरती आकाशामध्ये वरती जायचं आणि त्याचे स्फोट होणार, मग होणार, आकाशात जायची गरजच काय? असा आपला एक प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे। पण या पृथ्वी तलावरती जेव्हापासून मनुष्य जात जन्माला आली ना, तेव्हापासून हे संशोधन सुरू झालं। मनुष्य ज्यावेळेस जंगलामध्ये राहत होता, आदिवासी अवस्थेमध्ये राहत होता, त्याला वाटायचं की हे दिसतंय, हे शिखर जिथं टेकलंय ना तेवढंच विश्व आहे। जसं तसं तो संशोधन करत गेला, ज्ञान करत गेला, त्याला कळलं की पृथ्वी फार मोठी आहे। त्याच्यानंतर त्याने वर बघितलं, त्याला चंद्र सूर्य तारे वगैरे सगळं दिसायचं। त्याला वाटायचं की हे वरती दिसतंय, एवढंच ब्रह्मांड, एवढंच सर्व काय आहे। पण जसा जसा या संशोधनाचा विषय वाढत गेला, मला एक आश्चर्य वाटतं की विशेष वाटतं, हे जे शास्त्रज्ञ आहेत, जगातले सर्व शास्त्रज्ञ, अमेरिकेचं नासा संशोधन केंद्र असू द्या, भारतातलं असू द्या, हे सगळे जे शास्त्रज्ञ आहेत, ह्याच्या पलीकडे जाऊन आमच्या आध्यात्मिकामध्ये जर बघितलं तर आमच्या ग्रंथामध्ये या विज्ञानाच्या अगोदर मला हे म्हणजे एक आश्चर्याची गोष्ट आहे फार मोठी, की मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे सगळे जे ग्रह आहेत ते आमच्या ऋषीमुनी कसे काय त्यांचं संशोधन केलं असेल, कशा पद्धतीने त्यांनी आकाशामध्ये इथं बसून त्याचं संशोधन केलं असेल, हे एक संशोधनाचा फार मोठा विषय। चला जाऊ द्या, आपल्याला विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे। विज्ञानानं संशोधन सुरुवात केली, आकाशापर्यंत गेले। आकाशामध्ये अनेक ग्रह आहेत, त्याच्यामध्ये एका चंद्र आहे, मंगळ आहे, शुक्र आहे। हे जे ग्रह आहेत हे पृथ्वीसारखे ग्रह आहेत। जसं पृथ्वीवरती दगड माती आहे तिथं तसे आहे, फक्त तिथं वातावरण नाही, आपल्यासारखं वातावरण त्या ठिकाणी नाही आहे। मग चंद्रावरती जायचं का, मंगळावरती जायचं का, आकाशामध्ये जायचं का? तर ह्या ब्रह्मांडाची निर्मिती, सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी या सर्व ग्रहांची निर्मिती विज्ञानाच्या दृष्टिकोनातून 460 कोटी वर्षापूर्वी झाली। आणि ती कशी झाली, कशा पद्धतीने झाली असेल याचं संशोधन करण्यासाठी त्या अंतराळामध्ये जावं लागतं। तिथं जाऊन तिथल्या खडकांचा, तिथल्या वातावरणाचा अभ्यास करायचा आणि त्याच्यातून काय संशोधन मिळते का बघायचं। अजून एक दृष्टिकोन त्याच्यासमोर आहे की कशासाठी चंद्रावरती जायचं, कशासाठी मंगळावरती जायचं, तर भविष्यामध्ये या पृथ्वीवरती जागा कमी पडू शकते, मनुष्य चंद्रावरती जाऊन मंगळावरती जाऊन आपली वस्ती करू शकतो, म्हणून चंद्रावरती जाणं, मंगळावरती जाणं। चंद्रावरती इथून जायला 3 दिवस लागतात, मंगळावरती जायला 6 महिने लागतात। अशा पद्धतीनं भविष्यामध्ये त्या ठिकाणी सगळ्या देशांना आपला त्या चंद्रावरती वस्ती करता येईल, आपलं पर्यटन सुद्धा सुरू होईल। अशा पद्धतीने संशोधन चालू आहे। त्या ठिकाणी मनुष्याला कशा पद्धतीने राहता येईल, त्या ठिकाणी कशा पद्धतीने वस्ती निर्माण करता येईल, कशा पद्धतीने वातावरण निर्माण करता येईल, कशा पद्धतीने तिथं रेस्टॉरंट निर्माण करता येतील, या सगळ्या प्रकारचं संशोधन चालू आहे आणि भारत सुद्धा त्याच्यामध्ये संशोधन करतोय, असं नाहीये। आणि आता आपल्याला जो विषय दिला आहे कल्पना चावला, या दृष्टिकोनातूनच आपल्याला तिकडे पाहावं लागेल। तर ऐका, कल्पना चावलाचं जे कुटुंब आहे
हे कुटुंब कोणी कुठं होतं तर पाकिस्तानमध्ये. 1947 ला ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली ना त्यावेळेस ते कुटुंब पाकिस्तान मधून हरियाणामध्ये आलं. पण ते सहजासहजी नाही आला, लक्षात ठेवा. त्यावेळेस त्या ठिकाणी लाभमन म्हणून लाभमन चावला आणि त्यांचा मुलगा 15 वर्षाचा बनारसीला हा 14 ते 15 वर्षाचा मुलगा आहे. त्यांचे 2 भाऊ आहेत, लाभमनची आई आहे, असं कुटुंब आहे त्या ठिकाणी. आणि ज्यावेळेस फाळणी झाली पाकिस्तानमध्ये हिंदू भारत देशाच्या भारतात मुसलमान प्रजा काही जा करत होते आणि दंगली सुरू झाल्या. इतक्या तुफान दंगली सुरू झाल्या की त्याच्यामध्ये पहिल्यापासून हिंदूंच्या कधी जास्तच होत गेल्या. घावलती गाडी मिळेल तो डबा आणि रेल्वे यायच्या ते डब्याच्या रेल्वे तर पुरत नव्हत्या म्हणून माल वाहतूक रेल्वेमध्ये सुद्धा माणसं जनावरांसारखी कोंबली जात होती. आणि अशा पद्धतीने मिळेल तिथं जागा एकावरती एक माणसं बसायची आणि ते मुसलमानाची माणसं हातामध्ये तलवारी बंदुकी घेऊन यायची, रेल्वेमध्ये बसायची. जसं ट्रॅक्टर मध्ये ऊस मारतात ना तशी माणसं मारायची. असा माणसांचा काही करता येत नव्हतं हत्यार नसल्यामुळे मारायचे. जेवढे निम्मी अर्धी माणसं डब्यामध्ये मेलेली असायची. तशा या गर्दीमध्ये हे कुटुंब सापडले. त्यावेळेस या बनारसी लालचे जे वडील होते ते वडील इकडं लाहोर मध्ये आले होते काही कामानिमित्त, नाही अमृतसरला आले होते. आणि हे 15 वर्षाचं पोरगं त्याचे चुलते कुटुंब हे सगळे होते. त्यांनी पळायला सुरुवात केली चला. आणि ते आले तर रेल्वे फुल झालेली, रेल्वेमध्ये जागा नाही बसायला काहीच काय. कसं तरी या 15 वर्षाच्या पोरानं आपली आई आपले असणारे चुलते भाऊ ह्या सगळ्यांना त्या गाडीमध्ये बसवलं आणि याला जागाच मिळाली नाही तर हे पोरगं 2 डब्याच्या जॉईंट वरती बसलं. हो, अन्न नाही पाणी नाही, असा डोळ्याचा भाग व्हायचा, तणावाचा खडकाट व्हायचा, कुठंतरी वारण्याला मारल्याला आवाज यायचा, केकाळ यायच्या, पोटामध्ये आग पडलेली, चक्कर यायला गाडी सुरू झालेली. पुढे जाऊन एका रेल्वे स्टेशनवरती गाडी थांबली. थांबल्यानंतर पुन्हा तिथं गोळीबार, पुन्हा तिथं तलवारीची वार. एक गोळी अशी कानापासून सुरकडे गेली, डोक्यामध्ये बसली असती पण त्याच्यातून ते पोट वाचलं. एवढं सगळं बघत असताना पोटामध्ये काय नाही, अन्न नाही, त्या पोराला चक्कर आली. ते पोट तसंच त्या ठिकाणी पडलं. त्याचे चुलते बाहेर आले, त्याने बघितलं चक्कर आली, पाणी नाही प्यायला. काय करायचं, त्या दिवस पाऊस झाला होता, सगळी अशी पाण्यानं गटार भरलेली होती. गटरातलं पाणी प्यायला सुद्धा नाही लागली होती. आता त्याच्या पाण्याच्या बाटल्या नाही, पाण्याची सोय नाही, कुठं हॉटेल नाही, खायची सोय नाही, काही नाही. गटरातलं पाणी प्यायला सुद्धा नाही. कसं तरी त्याला चक्कर आली म्हणून गटरातलं पाणी त्या ठिकाणी बांधलं, सुधीवरती आणलं. इकडं अमृतसरला यायचं होतं त्यांना. अमृतसरला इकडे त्यांचे वडील वाट बघत होते, ह्या रेल्वेने त्या रेल्वेने, ह्या डब्यामध्ये त्या डब्यामध्ये येण्यासारखे फिरत होते. माझं कुटुंब येईल, माझं कुटुंब येईल म्हणून वाट बघत होते. आणि कुणीतरी त्यांना सांगितलं तुमचं सगळं कुटुंब मारलं गेले. आता काय सगळी माणसं मारायची, कोण वाचतात कोण तरी कुणाला सांगता येते. ह्यांचा एक लाभमनचा जो भाऊ होता तो एक मारला गेला होता. त्याच्यामुळे त्यांना वाटतं सगळं कुटुंब मारलं गेलंय. पण हताश पडते तरी पण वाटच पाहत होते. 6 दिवसानं हे कुटुंब त्या ठिकाणी पोहोचलं. त्यांना आनंद झाला आणि त्यांनी तिथूनचा प्रवास आपला हरियाणापर्यंत नेला. हरियाणामध्ये गेले. हरियाणामध्ये कर्नाल नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये त्यांनी एका मशिदीमध्ये पडक्या जी 15x18ची मशीद होती त्या ठिकाणी आपला विस्तार मांडला. एक त्या ठिकाणी आड होता, त्याच्यावर तो साफ केला, त्याच्यामध्ये ते पाणी शेवटलं. जगायचं कसं, कुठं मिळत ते काम करायचे, मजुरी करायची, घर नाही, दार नाही, जागा नाही, अशा भयानक परिस्थितीमध्ये हे कुटुंब जगायला सुरुवात केलं. हे 15 वर्षाचं पोरगं बनारसला यानं मसाल्याच्या दुकानामध्ये काम केलं. त्याच्यानंतर शेंगदाणे विकायचं काम केलं. मग त्याच्या लक्षामध्ये आल्या दुकानामध्ये काम करून काय उपयोग नाही. महिन्याला 10 रुपये पगार मिळायचा, त्याच्यामध्ये काही भागत पण नाही, हातामध्ये पैसा पण येत नाही, शिल्लक पण राहत नाही, कुटुंब चालत नाही. त्या पोराला कल्पना होती, जिद्द होती. त्याला मरण जवळ पाहिलं होतं, त्याच्या जीवनामध्ये हार कधी मांडली नाही. त्याच्यामध्ये धैर्य, त्याच्यामध्ये चिकाटी चालू झाल्याने त्याने व्यवसाय करायचा ठरवला होता. व्यवसाय काय करायचा तर पत्र्याच्या पेट्या बनवायला सुरुवात केली. पत्र्याच्या पेट्या त्यावेळेस का थांबायच्या, कारण पाकिस्तानमधून आलेले हिंदू लोकांना साठवण्यासाठी काही कपाट नाही, काय नाही, वस्तू नाही, काय नसायच्या. आणि सरकार रेशनिंगवरती धान्य द्यायचं, मग ते ठेवण्यासाठी त्या पेट्यांचा उपयोग करायला. पेट्या चांगल्या पद्धतीने ठोकायला लागल्या, चांगल्या पद्धतीने त्याचा व्यवसाय वाढायला लागला. मग त्या व्यवसायामध्ये त्याची प्रगती झाली. त्याच्यानंतर मग त्याच्यातून 4 पैसे मिळाल्यानंतर या बनारसीलालने मोठा कपड्याचा व्यवसाय सुरू केला. आणि कपड्याचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालला. कपड्याचा व्यवसाय चालत असताना चांगल्या पद्धतीने सेटल झाल्यानंतर त्यांचं लग्नही झालं. लग्नाचं वय झालं, त्याच्यामुळे लग्नही झालं. लग्न झाल्यानंतर त्यांनी एका स्कूटर घेतल्या. त्या स्कूटरचं काय झालं, टायर खराब झाला. टायर
जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असतं, आपल्याला हे जीवनामध्ये काय कर्तृत्व करून दाखवायचं असेल तर यश असंच येत नाही. त्याच्याकडे आपल्याकडे निरीक्षण शक्ती लागते, त्याच्याकडे आपल्याकडे ध्येय लागतं, त्याच्यासाठी आपल्याकडे चिकाटी लागते, त्याच्यासाठी आपल्याकडे मेहनत करण्याची तयारी लागते. आणि मग या बनारसच्या लक्षामध्ये आलं की जर इथं आपण टायरचीच कारखाना टाकला तर किती टायर फुटतील. त्याच्या स्कूटर मधून त्याला ती कल्पना मिळली आणि त्याने टायर बनवण्याचं सगळं शिक्षण घेतलं आणि टायरची कंपनी सुरू केली. ती एवढी फेमस झाली, एवढं टायर तिथं खपायला लागलं त्या कपड्याच्या दुकानाशी तो अख्ख्या देशात फेमस झाला. बाहेरच्या देशामध्ये पण त्याचे सुपर टायर नावाने टायर राहू लागले. एवढा मोठा तो व्यापारी झाला. त्यांना 4 मुलं झाली. त्याच्यामध्ये पहिल्या 2 मुली झाल्या, त्याच्यानंतर 1 मुलगी झाली, 2 मुली झाल्यानंतर 1 मुलगा झाला संजय नावाचा. चौथी पहिली मुलगी, दुसरी मुलगी दीपा, सुनीता, दीपा, संजय आणि शेवटची जी मुलगी झाली ती कल्पना चावला. त्याला आपण कल्पना चावला म्हणतो. ही कल्पना चावला जन्मताच हुशार आहे, लक्षात ठेवा, अतिशय हुशार आहे. ही इतकी टॅलेंट होती. आता शाळेमध्ये घालताना पोराचं वय किती असतं? जेव्हा शाळेत पहिल्यांदा घालायचं सिनियर केजीला आपण काय म्हणतो, अप्पर केजीला वगैरे काय म्हणतात तुम्ही, शाळेत घालायला त्या मुलीला शाळेमध्ये घेऊन गेले. तिला लाडाने घरामध्ये सगळे मोंटू म्हणायचे, मोंटू. आणि मग शाळेमध्ये नेल्यानंतर शिक्षक तिथं जे नाव नोंदणी करतात त्या शिक्षकाने विचारलं मुलीचं नाव काय टाकायचं. सगळे घरात मोंटू म्हणायचे. पण त्या पोरीनं स्वतः सांगितलं की माझं नाव कल्पना टाकायचं. हे काही आयुष्यात असं या जगामध्ये एखादा व्यक्ती जन्माला आलेला की ज्यानं स्वतःचं नाव काय आहे ते स्वतः ठरवलंय. तुमचं नाव तुम्हाला दुसऱ्याला दिलेलं आहे, पण त्या पोरीनं 5व्या 6व्या वर्षी सांगितलं असं, 6व्या वर्षी की माझं नाव कल्पना, माझं नाव, तिनं स्वतःचं नाव स्वतः ठरवलं. लक्षामध्ये तेव्हा तिला शाळेमध्ये टाकलं. हे लहान असणारे मोंटू त्या हरियाणाच्या भागामध्ये कर्नाल या गावामध्ये टागोर बालनिकेतन या शाळेमध्ये शाळा शिकत होती. ती नेहमी पहिल्या 5 टॉप मध्ये असायची. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 5च्या पलीकडे नाही. इतकी टॅलेंट होती. आणि एवढंच नाही, जशी जशी ती शिकत गेली तिथून तिथं 10वी पर्यंत शिक्षण झालं आणि तिने ठरवलं आपलं ध्येय काय. तुम्ही कधी ठरवलं पण या विषयामध्ये आपल्याला काय बनायचं नाही, कधीच नाही ठरवलं. आता मी तिथं पत्रिका बघितली, त्या पत्रिकेमध्ये जवळजवळ वरून खालीपर्यंत जेवढे मी मला वाटते व्याख्यान आहे, 18 मध्ये मला वाटते 14 व्याख्यान असतील. आणि या 14 व्याख्यानामध्ये सगळे महिलांचे विषय, त्याच्यामध्ये संत काही जनाबाई आहेत, मला वाटते मुक्ताबाई आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, झाशीची राणी आहेत, ताराराणी आहेत, जिजाऊ माता आहेत, कामपात्र आहेत, अशा अनेक संत परंपरा सुरंगणा याच्यामध्ये सगळ्यांची नावं आहेत. लक्षामध्ये ठेवा. हे कशासाठी आपल्याला तुमच्या समोर व्याख्यान सादर करायचे, कशासाठी हे महापुरुष तुमच्या समोर मांडायचे, कशासाठी? तुम्हालाही तसं काहीतरी म्हणता आलं पाहिजे, तुम्हाला सुद्धा त्यांच्या जीवनामधून काहीतरी आदर्श घेता आला पाहिजे. म्हणून अरे जगण्याची प्रेरणा कुठून मिळते? संतांपासून मिळते, शूरवीरांपासून मिळते, या महापुरुषांपासून मिळते. तेव्हा आपलं कर्तृत्व फुलतं, आपलं जीवन फुलतं, जीवनाला अर्थ येतो आणि जीवनाचं सार्थक होत असतं. म्हणून हा खास या ठिकाणी तुम्हाला केला जातोय. पण तुम्हाला आयुष्यामध्ये कळलंच नाही आदर्श जीवनामध्ये कुणाचा घ्यायचा, कुणाचा नाही घ्यायचा. आम्ही शाळा कॉलेजवरती अनेक ठिकाणी व्याख्यान करतो आणि त्या व्याख्यानामध्ये बरेच प्रश्न असतात. काही वेळेस मी पोराला विचारतो, काय तुझं नाव? केशव. केशव आहे, चांगलं आहे, देवाचं नाव आहे तुझं, पण तुला अजून केशव कळणं कठीण आहे. मला आहे का तुला? नाही, त्याच्यामुळेच केशव कळणं कठीण आहे. असू दे, आहे केशव, इकडे बघ. केशव कितवीला आहे? 3रीला. पिक्चर बघतो का? खरं सांगते, चांगला मुलगा आहे, प्रामाणिकपणे बोलला. मी म्हणतो तुम्ही चांगला असू द्या, वाईट असू द्या, याला किंमत नाही, पण तुम्ही खरं बोलता याला फार किंमत आहे. लक्षामध्ये ठेवा. तो म्हणला मला नाही, माळ नाही, पिक्चर बघतो. तुला हिरो कुठला आवडतो? खरं सांगायचं, सांग. नाही सांग, लवकर सांग, आपल्याला वेळ नाहीये, कमी वेळेमध्ये आपल्याला संपवायचं. कारखाने त्याने 7:30 सांगितलं, 6:15ला संपवून टाकणार आहे. सांग लवकर. पिक्चर म्हणला कुठला आवडतो? 2 खिलाडी माझा हिरो कोण आहे? अक्षय कुमार आहे. कोण आहे? 2 खिलाडी मध्ये कोण आहे? त्याला 2 खिलाडी माझा हिरो आवडतो, त्याचं नाव काय? माहित नाही. असू द्या, पण पोरांचं तुम्हाला सांगतो चुकलंय कुठं, बापांचं चुकलंय कुठं. आणि जन्म देणं सोपं आहे, जन्म देणं याच्यात विशेष नाही, तर पोराला संस्कार देणं, पोराला घडवणं ही पुढची जबाबदारी पार पाडणं हे अतिशय महत्वाचं असतं. लक्षामध्ये ठेवा.
आता 2 खिलाडीमध्ये कोणतरी हिरो असेल, अक्षय कुमार असेल नाही तर कोणतर असेल. पोराला तर विचार आता पोराच्या मनात काय सांगतो, पोरं बोलणार नाही तिच्यात. कोणी म्हणतं सलमान खान, कोण म्हणतं आमिर खान, कोणी म्हणतं अमिताभ बच्चन. हे हिरो नाही, हे कलाकार आहेत, लक्षात ठेवा. आपले खरे जे हिरो आहेत, आपले खरे जे हिरो आहेत ना, छत्रपती शिवाजी महाराज. आपले खरे जे हिरो आहेत ना, धर्मवीर संभाजी महाराज. आपले खरे हिरो आहेत ना, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सुभाषचंद्र बोस. अरे या महापुरुषांना, या देशभक्तांना हिरो म्हणा, संतांना हिरो म्हणा, ज्यांनी या समाजासाठी आपलं सगळं जीवन अर्पण केलंय. लक्षामध्ये ठेवा. हे पिक्चर मध्ये नकली हिरो तुमच्या डोक्यामध्ये बसते, तुमच्या पाठीमामध्ये बसते, तुमच्या घरातल्या भिंतीवरती बसते. या कल्पना चावलाच्या घरातल्या भिंतीवरती विमानाची चित्र होती, आकाशातल्या यानाची चित्र होती. लक्षामध्ये ठेवा. धबीमध्ये असल्यापासून त्या पोरीचं स्वप्न होतं, मला विमानात बसायचंय, विमानामध्ये उडायचंय, आकाशामध्ये जायचंय, आकाशातले तारे मला जवळून पाहायचंय. जेवढं मोठं स्वप्न एवढ्या लहान वयामध्ये तिनं बघितलं होतं. लक्षामध्ये ठेवा. का तिला घरामध्ये संस्कार तशी होते, तशी संस्कृती तशी होती. ते संस्कार आपल्याला मिळणं गरजेचं आहे. पोरीला विचारला आवडती हिरोईन कुठली? कुठली? अरे राजमाता जिजाऊ आपली हिरोईन आहे, झाशीची राणी आपली हिरोईन आहे, अहिल्यादेवी आपली हिरोईन आहे, खोबरडी मर्दानी व दासीवाली राणी ती, 1857 में कापूची तलवार ती. तुमच्या समोरचे जर हिरो आणि आदर्श चुकले तर तुमचं जीवन चुकलं म्हणून लक्षामध्ये ठेवा. त्याच्यासाठी परफेक्ट आपल्या समोर आपला इतिहास पाहिजे, आपल्याला कोणाचा आदर्श घ्यायचा आहे ते आपल्या समोर पाहिजे. लक्षामध्ये ठेवा. हो पहिली शिवा माधवा शिकलं बघ बाबा. तर ऐका, ही 10वीची परीक्षा पास झाली, याच्यानंतर उच्च शिक्षणासाठी तिला कुठे जायचं? 10वीची पास परीक्षा झाली, 12वी सायन्स पास झाली, चांगल्या पद्धतीचे मार्क मिळाले आणि तिला ऍडमिशन घ्यायचं होतं. ऍडमिशन कुठं घ्यायचं होतं? इंजिनिअरिंग कॉलेज. इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं होतं. पण इंजिनियर मध्ये तिला मेकॅनिकल इंजिनियर नाही, इलेक्ट्रॉनिकल इंजिनियर नाही, सिव्हिल इंजिनियर नाही, कसलं इंजिनियर व्हायचं नव्हतं तिला, एरोनॉटिकल इंजिनियर व्हायचं होतं. आता हा शब्द अवघड म्हणून मी इथे दिला. एरोनॉटिकल इंजिनियर म्हणजे काय असतं? तर फाईट इंजिनियर. फाईट इंजिनियर म्हणजे काय? विमानाचं इंजिनियर रिपेअरिंग करण्याचं. आणि ज्यावेळेस ती ऍडमिशन घेण्यासाठी पंजाबमध्ये चंदीगडला त्या ठिकाणी ऍडमिशन तिथं झालं, तिथंही शिक्षक म्हणले ही विषय कोणीच घेत नाही, ह्या विषयामध्ये पुढे काहीच स्कोप नाही. घरचे म्हणायचे, वडील बी म्हणायचे, ते वडील म्हणायचे कशासाठी तिकडे जाते, आपला काय कमी आहे, माझा आता एवढा मोठा व्यवसाय अख्ख्या देशामध्ये नाव आहे, माझे बाहेर अमेरिकेमध्ये जपानमध्ये सगळ्या देशामध्ये मित्र, पैशाला काय कमी नाही, कशासाठी तू ते इंजिनियर होते? मला विमानात बसायचंय, मला विमान चालवायचं, माझं स्वप्न आहे, मला विमान शिकायचंय. आणि त्यावेळेस हे कठीण काम होतं. ज्यावेळेस तिला त्या कॉलेजमध्ये गेली, तिथंही ते शिक्षक म्हणले ह्याला ऑप्शन काय आहे का तुमच्याकडे? जसं की तुम्हाला जसं ऑप्शन देतात, तुम्हाला मराठी हिंदी पैकी एक घ्या, अर्थशास्त्र भूगोल पैकी एखादा विषय घ्या, तसं तुमचा एरोनॉटिकल इंजिनिअरिंग जो विषय आहे म्हणली काही कुठलाही ऑप्शन नाही, मला एक म्हणजे एकच हाच विषय पाहिजे. एकच अशी विद्यार्थी होती तिला तोच विषय पाहिजे, कारण तिचं ध्येय निश्चित होतं, तिचं टार्गेट निश्चित होतं, त्याच्यामध्ये बदल नाही, काहीच नाही, ते म्हणजे तेच, त्याच्याशिवाय दुसरं काय नाही. तिनं तिथं ऍडमिशन घेतलं, त्या विषयामध्ये तिनं प्रावीण्य मिळवलं, चांगल्या मार्काने पास झाली. आता त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर म्हणली मला अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी जायचं. अमेरिकेमध्ये आता कसं जायचं? अमेरिकेमध्ये जायचं एवढं सोपं नव्हतं. घरच्यांचा घरचे म्हणे तिथं राहणार, तू एकटी राहणार, कुठं करणार, कशी ओळख, काय काय कसं काय करायचं? नाही म्हणजे मला अमेरिकेमध्ये जायचंय, त्याच्या पुढचं शिक्षण घ्यायचंय, ते म्हणजे एरोस्पेस. एरोस्पेस म्हणजे अंतराळाचं सगळं मला शिक्षण घ्यायचंय. आता ते अमेरिकेशिवाय नव्हतं, भारतात तर नव्हतं, तिथंच शिक्षण होतं. ठीक आहे, शेवटी सगळ्यांनी विरोध केला, वडील म्हणायचे लोक सगळ्यांनी समजून धरते, पण ज्याचं ध्येय अचूक असतं ते आपल्या ध्येयापासून ढळत नाही, त्याच्यामध्ये बदल करत नाही. लक्षामध्ये ठेवा. चला तुम्हाला एक जाता जाता तिचा एक पाठीमागचा विषय सांगून जातो. राहिला ती चंदीगडला ज्यावेळेस शिक्षणाला होती ना, चंदीगडला म्हणजे पंजाबमध्ये, त्यावेळेस एक विषय सांगून राहिला सांगायचा म्हणून पुढे तुम्हाला नेतो. त्यावेळेचा एक विषय, ज्यावेळेस तिला सांगितलं की तिथं राहण्याची सोय काय करायची म्हणून बघत होते लोक, त्यावेळेस आता तिचे वडील मोठे व्यापारी होते, मोठ्या व्यापाऱ्यांसंग त्यांची ओळख होती. मग एका व्यापाऱ्याचा असा मोठा महाल बांधलेला होता, आईश पैश थोड्या सगळ्या मस्त मध्ये रूम होत्या. ते म्हणणार हो दे तिथं तुझ्या मुलीला काय सगळं बांधला, मी कधीतरी येतो नाहीतर मोकळत असतो. मग ठीक आहे. मग ते वडील त्या मुलीला घेऊन तिथं गेल्यानंतर त्यांनी असं सगळं त्या मुलीला दाखवलं, बघ तुला कुठली रूम आवडते. तिनं कुठली रूम निवडली नाही का,
तिनं जी रूम निवडली ना ती बाहेर एक अशी हँडलची रूम होती. म्हणजे समजा एक ऑफिस वाला जिथून बाबा म्हणजे वॉशिंगची रूम असेल ती म्हणजे मला या रूम मध्ये राहायचं. या मोठ्या आयुष्यात अरे म्हणजे सगळं तुला उडत होतं, तू एवढीशी छोटीशी रूम का निवडते? म्हणले मला असा या असणाऱ्या असल्या भौतिक जगाचा आणि या लौकिकाची काही गरज नाहीये. मला फक्त राहण्यासाठी जागा पाहिजे. इथं ते कधीतरी येतील, मला डिस्टर्ब होईल, त्यांचे मोठमोठे थाट होतील, मोठमोठी जेवण होतील, मोठमोठ्या गप्पा होतील, माझ्या अभ्यासामध्ये डिस्टर्ब होईल. मी जर साध्या रूम मध्ये जर साध्या बाजूला राहिले ना तर मला कुणी येणार नाही, कुणी मला डिस्टर्ब करणार नाही, माझा अभ्यास सगळा होईल. अरे असा त्या मुलीला काही उपलब्ध होऊ शकतं. पैशाला तिला काहीच कमी नव्हती. तो बंगला विकत घेण्यावर सामर्थ्य त्यांच्याकडे होतं आणि तिचं राहणीमानी तसं होतं. तरी पण नको त्या मिळालेल्या एवढ्या मोठ्या असणाऱ्या परिस्थितीत त्यावेळेस तिथं त्याग केला. ही पोरगी गेल्या तिथून पुढं अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी जायचं ठरलं. वडिलांचा विरोध, वडील म्हणायचे कशाला जाते, एवढ्या लांब तिथं कशी राहणार, काय करणार, याच्यामध्ये विचार करत करत वेळ चालला होता. शेवटी 4-5 दिवस राहिले होते पण तिची तडप होती जायची. पण तिने तिच्याही लक्षात आलं आता आपण काही जाऊ शकत नाही. तिने नोकरी त्या ठिकाणी जॉईन केली भारतामध्ये. शेवटी नोकरी शिक्षकाचं काम होतं, शिकवायला जात होते एका कॉलेजवरती आणि वडील तिला भेटायला गेल्यावर तिने बघितलं डोळ्यात म्हणजे रडते का, म्हणजे माझं स्वप्न तुमच्यामुळे अधुरं राहिलं, मला जे व्हायचं ते होता नाही, मला तुम्ही शिक्षकाच्या एका पेशामध्ये ढकललंय. नाही म्हणलं तुला जायचं असं तर तू जाऊ शकते. कारण वडील जिद्दी होते. एका गरीब परिस्थितीतून त्यांनी असं म्हणजे शून्यातून विश्व निर्माण केलं होतं. त्यांना जीवनामध्ये हार कधी माहिती नव्हते. तुला जायचंय का, म्हणजे जायचंय. पुढल्या वर्षी जायचंय का, नाही याच वर्षी जायचं. याच वर्षी जायचं तर 4 दिवस आहे. आता काय पहिला तशासारखी फोन व्यवस्था नव्हती, काय नव्हती, पत्र व्यवहार व्हायचा. आता 4 दिवसात जायचं कसं. तरीही त्यांनी आपल्या मित्रांशी कॉन्टॅक्ट करून अमेरिकेमध्ये सांगितलं माझी मुलगी येणार आहे. त्या शिक्षकांना कॉन्टॅक्ट केलं आणि 4 दिवसाच्या 3 दिवसामध्ये ती मुलगी अमेरिकेमध्ये कशी पोहोचली याची सगळी व्यवस्था केली आणि मुलीला शेवटी तिच्या स्वप्नासाठी तिला अमेरिकेमध्ये पाठवलं. आता अमेरिकेमध्ये ही मुलगी गेली. ऐका, अमेरिकेमध्ये गेल्यानंतर तिथंही एका रूमवरती ती राहू लागली. आता तिथं राहणीमान बघा कसं आहे. या असंच कुणी जीवनात मोठं होत नाही. ज्याला आपल्या आई बापांच्या कष्टाची जाणीव आहे, ज्यांना आपल्या शिक्षकांचा आदर आहे, ज्यांना आपल्या गुरूंचा आदर आहे, हीच माणसं जीवनामध्ये मोठी होतात. लक्षात ठेवा. तुम्ही आज जे माझ्यासोबत बसताय, एवढ्या आयुष्यामध्ये बसताय, एवढी चांगली कपडे घालून बसताय, ती कपडे तुमच्या आई बापांनी तुम्हाला दिलेले आहेत. तुमच्या पायाच्या चपला त्यांच्या आहेत, त्यांच्या कष्टाच्या आहेत, त्यांच्या मेहनतीच्या आहेत. लक्षात ठेवा. त्यांनी तुटक्या चपला घातल्या, तुम्हाला नवीन चपला घेऊन दिले. त्यांची कपडे फाटके, त्यांनी विचार केला नाही पण तुम्हाला चांगले कपडे घेऊन इथं शिबिरामध्ये पाठवलंय. कशासाठी पाठवलंय? काहीतरी चांगलं तुम्ही शिकावं. नाही तुम्ही मोठं झाला तरी चालेल पण बापाचं नाव कधी बदनाम होऊ नये, माझ्या नावाला कधी कलंक लागू नये, माझ्या पोराला चांगले संस्कार चांगले वळण लावत म्हणून इथं लावलेलं तुम्हाला लक्षात ठेवा. हो, एका वाक्याच्या तोंडचं वाक्य तुम्हाला पोरांना सांगून जाईल. ते वाक्य असं नीट ऐका. लिहिता आलं तर लिहून पण घ्या, काय अर्थ नाही. काही काहींच्या हातात पेन दिसतात. त्या महात्म्याचं वाक्य असेल आयुष्यामध्ये ऐका, आयुष्यामध्ये नाही पुण्य करता आलं तर नका करू, पुण्याची कामं करता नाही आली तर नका करू, आयुष्यामध्ये चांगलं करता नाही आलं तर नका करू, निदान आयुष्यामध्ये पाप तरी करू नका, निदान आयुष्यामध्ये पाप तरी करू नका. आम्ही व्यसनमुक्तीचे कार्यकर्ते दरवर्षी 31 डिसेंबरला चौकामध्ये गावामध्ये एक कार्यक्रम घेतो. त्या कार्यक्रमाचं नाव असतं दारू नको दूध प्या, दारू नको दूध प्या. आज त्या तरुणांना, या देशाच्या लोकांना कोणाला सांगावं लागतंय अरे दारू नको दूध प्या. ही किती भयानक परिस्थिती असेल याचा तुम्ही विचार करा. तो महात्मा पुढे म्हणतो ऐका, नाही पुण्य करता आलं तरी चालेल पण पाप करू नका. नाही दूध पेता आलं तरी चालेल पण कधीच दारू पिऊ नका. नाही काजू बदाम खाता आले तरी नका खाऊ पण निदान गोवा गुटखा तंबाखूसाठी खाण कधी आयुष्यामध्ये खाऊ नका. लक्षामध्ये ठेवा, खाऊ नका. म्हणजे नाही चांगलं करता आलं तर करू नका, निदान वाईट मार्गाला तरी जाऊ नका. तरी तुमचं जीवन सहज, सुलभ, आनंदी, आरोग्यदायी असे लक्षामध्ये ठेवा. चला, ही पोरगी त्या ठिकाणी गेल्यानंतर कुठं अमेरिकेमध्ये गेली. ते साल 1982 साल 1982 साली तिथं अमेरिकेमध्ये गेली. तिथं राहायला लागली, शिक्षण घ्यायला लागली. एरोस्पेस अंतराळाचं ते शिक्षण त्या ठिकाणी घेत होती. तिच्यामध्ये तिने PhD चालू होती. तिथंही तिने साधी रूम गेलेली. साध्या रूम मध्ये राहायची. तिला तिच्या रूमच्या समोर एक झाड पण होतं. लक्षात ठेवा, झाड. आणि एकदा काय झालं ऐका, ती किती पक्षी प्रेमी होती, ती वृक्ष प्रेमी होती, ती निसर्ग प्रेमी होती. ही जी माणसं जीवनामध्ये मोठी होतात ती किती लहान गोष्टी जगत असतात. ह्या गोष्टी लक्षात ठेवा.
मी राजमाता यज्ञच्या चरित्रामध्ये पण असं वाचलं की माशामध्ये पाण्याला साखर टाकायची, दारामध्ये गाईला भाकर चारायची, चिमण्याला चारा घालायची आणि मगच आपल्या देवाची पूजा करून दिवसाची सुरुवात करायची. तशी ही कल्पना चावला सुद्धा त्या अमेरिकेमध्ये असताना, छोट्या रूममध्ये असताना सुद्धा त्या झाडावरल्या पक्ष्यांना रोज दाणे टाकायची आणि रोज वेगवेगळे तिच्या त्या दारावरती एक चार्ट चिकटवलेला होता. आज काय टाकायचं, उद्या काय टाकायचं, त्या दिवसामध्ये उपलब्ध असणारं धान्य 7 दिवस ते वेगवेगळे धान्य ती त्या ठिकाणी पक्ष्यांना टाकायची. तिला पक्ष्याची किती काळजी असेल, पक्ष्याची किती काळजी घेत असेल, वृक्षांची किती काळजी घेत होती ते तुम्हाला सांगतो. एक दिवस तिथं संडास स्टॉप झालं. संडास स्टॉप झाल्यानंतर त्या ठिकाणी मग ते चेंबर्स वाले किंवा ते साफ करणारे आले आणि त्यांनी बघितलं, ते फोडलं सगळं बघितलं तर त्या चेंबर मध्ये एक अशी त्या झाडाची तिच्या दारात अशी मुळी घुसली होती आणि चेंबर मध्ये बसून त्यांनी चेंबर लॉक केलं होतं. त्यांनी ते फोडलं, ती मुळी तोडली, काढलं, सगळं साफ केलं आणि सांगितलं, तिला सांगितलं जाताना की हे झाडाचे ना ते मुळी त्याच्यामध्ये बसते आणि त्याच्यामुळे चेंबर लॉक होते, तुम्हाला हे झाड तोडावं लागेल. एवढं मनस्कर त्या कल्पना चावलानं त्या असणाऱ्या कर्मचाऱ्याचा असं गदंडी पकडली आहे. गदंडी पकडली नाही तर नग त्याच्या छातीवरती लागल्या. झाड तोडायचं म्हणतो, मूर्खा तुला कळत नाही, या झाडावरती हजारो पक्षी आहेत, त्याच्यावरती अनेक कोटी आहेत, अनेक घर आहेत, सगळे उद्ध्वस्त करायची त्यांची घरं. त्यावेळेस 1982 साली तिच्या डोक्यामध्ये विचार, पशुपक्ष्यांविषयी विचार, वृक्षांविषयी विचार, एवढंच नाही तिचे आई वडील तिला तिथं भेटायला आले. काही दिवस त्यांनी त्यांच्याकडे वास्तव्य केलं आणि आई म्हणते कपडे धुण्यासाठी घरात तुझ्याकडे वॉशिंग मशीन नाही. म्हणजे वॉशिंग मशीन कशासाठी लागते घरात कपडे धुण्यासाठी? वॉशिंग मध्ये 200 लिटर पाणी टाकावं लागतं, तेवढं धुणं 10 लिटर बादलीमध्ये होतं. या माझ्या गोरगरिबांना पाण्याची किंमत विचारा, शेतकऱ्याला विचारा. जिथं पाण्याने टँकर चालू तिथं पाण्याची किंमत इतरा, शेवटच्या माणसांपर्यंत पाणी पोहोचत नाही. मराठवाड्या विदर्भामध्ये आता माणसं तळाला विहिरीमध्ये उतरून असे तांब्याने पाणी बादलीने वरती दोरी बांधून वर काढतात. त्या अमेरिकेमध्ये सुद्धा अशी परिस्थिती, अजून पाणी पोहोचत नाही काही लोकांना तळापर्यंत. मग मी असं पाणी का असतो? वॉशिंग मशीन खरेदी करण्याचं सामर्थ्य असून सुद्धा तिचे विचार किती श्रेष्ठ होते, तिचे आचार किती श्रेष्ठ होते, लक्षामध्ये ठेवा. हो, तिला पगार किती मिळत होता, तिला पगार 2 लाखाच्या वरती पगार, काही तिला कमी नव्हतं. वडिलांचे पैसे पाहिजे तेवढे उपलब्ध होते, तरी ती म्हणते कशासाठी पैसा कुठं आहे म्हणून तो कुठेही कसाही खर्च नसतो करायचा. आई आश्चर्यचकितच झाली, लक्षामध्ये ठेवा. त्याच्यानंतर एकदा तिला घरामध्ये यायला उशीर झाला. वडील आई भेटायला आले, महिना 2 महिने राहायच्या अमेरिकेत. काय आपल्यासाठी 2 दिवसात जायचे राहायचे. अरे म्हणजे रोज म्हणजे लोक येते, आज का उशीर झाला बरं म्हणून आल्यानंतर रागवली. भारतीय संस्कृती रागवणारच बाहेर गेले तर एवढा उशीर का झाला. मग ती म्हणते माझी चप्पल तुटली होती. मग चप्पल तुटली होती तिथं रस्त्यात गेला ना, तिथं कॉर्नरवरती. तिकडे शहरामध्ये अमेरिकेमध्ये कसं असतं, रस्त्याला नावं असतात. ते 74 नंबर, 75 नंबर, 16 नंबर, म्हणजे ते 16 नंबर रस्त्यावरती तिथं चप्पल तुटली, तिथं दुकान होतं, तिथं दुकानामध्ये चप्पल घ्यायची ना. मग तुला एवढा उशीर का लागला? मी म्हणजे तिथून 7 किलोमीटर एक सामारा चप्पल रेस्टॉरंट बसतो त्याच्याकडे गेली. तू तिथून 7 किलोमीटर काय गेली? तुला काय करत होतं? चप्पल फेकायची, नवी घ्यायची. ती म्हणजे तसं नाही. तो 7 किलोमीटर वरती बसणारा सामारा त्याची कहाणी मला माझ्या मैत्रिणीने सांगितली की त्याची पत्नी वारली, त्याला हाताने करून खावा लागतो, तो गरीब आहे. माझे 4 पैसे जर त्याला गेले तर त्याचं कुटुंब व्यवस्थित चालेल. हे मोठे काचेचे शोरूम टाकलेले हे जे दुकानदार आहेत ना, हे चीनवरून चपला आयात करतात आणि चीन मधून त्या चपला जातात. तिथं बनत असताना अनेक जनावरांची कत्तल होते. ती सांगते, तिचे विचार तिच्या चरित्रामध्ये हे लिहिलेलं आहे. किती बारीक गोष्टीकडे लक्ष देत होती. ती सांगते की तिथं चीनमध्ये जनावरांच्या कत्तल करून त्या चपला बनवल्या जातात, जनावरांचा तंत्राला लागतो. एवढंच नाही तर तिथं कामगारांना राबवून घेतलं जातं, त्या कामगारांना योग्य पगार दिला जात नाही, त्या कामगारांचा तंत्राला दिला जातो. आणि अशा लोकांकडून आम्ही चपला घेतल्या तर या मोठ्या लोकांकडे पैसे जातात, त्या तंत्रावाल्या लोकांकडे पैसे जातात. म्हणून मी तिथं माझी चप्पल निर्माण केली नाही. वडील आश्चर्यचकित झाले. वडील एक दिवस म्हणले चला आपण सगळे मोठ्या हॉटेलमध्ये जेवण करून. हॉटेलमध्ये कधी ती पोरगी हॉटेलमध्ये जेवायला गेली नाही, लक्षामध्ये ठेवा. हॉटेल में खाने वाले हलकट होते, लक्षामध्ये. घर में खाने वाले सम्राट होते. हॉटेलमध्ये जे खाणं असतं लक्षामध्ये ठेवा. तुम्ही किती स्पेशल विसर, योगेश्वरी असू द्या नाहीतर भाग्यश्री असू द्या नाहीतर काय असू द्या, एकदाच मिसळ सकाळी बनते, दिवसभर ती गॅसवर असते. आलं गिऱ्हाईक तिथे 3 टाइम मिसळ तिथं कधी कुठल्या हॉटेलमध्ये किती भारी स्पेशल मध्ये बनवली जात नाही. आणि आपल्याकडे सांगते, भारतीय संस्कृती सांगते, आयुर्वेद सांगतं, अन्न शिजवल्यानंतर 2 तासाच्या आत खावं. आपण सकाळी अन्न बनवतो खाऊन टाकतो, दुपारी बनवतो खातो, संध्याकाळी बनवतो खाऊन टाकतो, लक्षामध्ये ठेवा. घरामधलं पीठ जे असतं ना,
ते जास्तीत जास्त 6 दिवसापर्यंत चालतं. की हॉटेलमधलं पीठ महिना 2 महिने 3 महिन्याचं दुकानमध्ये आलेलं सगळं एक्सपायर झालेलं सगळं खराब झालेलं त्याच्यामध्ये काही करून अशा प्रकारचे पीठ, अशा प्रकारच्या पुऱ्या, अशा प्रकारचे पाव, अशा प्रकारचे ब्रेड ते हॉटेलमध्ये येतात. त्याची आपल्याला काही कल्पना नाही लक्षामध्ये ठेवा. आणि घरामध्ये ज्यावेळेस आई अन्न बनवते ना, हे आई ते लेकरासाठी बनवत असते. तिच्यामध्ये प्रेम असतं. त्या हॉटेलमध्ये वेटरमध्ये कशाचं प्रेम आहे, काय करायचं तो पैशासाठी प्रेम स्वयंपाक करत असतो. त्याच्यामध्ये त्याची वृत्ती कशी आहे त्याच्यावरती डिपेंड राहतं. तो बेशनी असतो, मोठ्या खाऊन झोपतो, त्या किचन मध्ये झोपतो, त्याची काय घाण उडते. तो कुठल्याही भाज्या घेणार, शिळ्या असल्या तरी भाज्या घेणार, फ्रीज मध्ये घेणार, ते फिरणार, त्याला मसाला लावणार, तुम्हाला खायला लावणार लक्षामध्ये ठेवा. म्हणून तिने तिच्या आयुष्यामध्ये कधी हॉटेलमध्ये पदार्थ खाल्ले नाही. वडिलांना तिने हॉटेलमधल्या पदार्थ खाण्यासाठी नकार दिला. घरामध्ये तिने असणारे भात, वटाणा वगैरे शिजवून मस्त मध्ये भात बनवला आणि सगळ्यांनी मिळून तो खाल्ला लक्षामध्ये ठेवा. असंच कुणी कधी महान होत नसतं लक्षामध्ये ठेवा. त्या पोरीचा स्वभाव असा होता. तिनं त्याच्यानंतर त्या ठिकाणी विमानाचं शिक्षण घेतलं. तिला पहिल्यापासून स्वप्न होतं. त्यावेळेस 1984 साली तिच्या जीवनामध्ये तिथे जेपी हॅरिस नावाचा एक योग आला. ते तो विमान चालक होता, विमान उडवायला शिकवायचा. त्याची आणि याचे विचार एकच होते, दोघांची स्वप्न एकच होती. त्यानं त्या जेपी हॅरिसने तिला विमान शिकवलं. विमान असं शिकवलं, नुसतं विमान आहे ते विमान कसं की वर खाली उलटं सुलटं अशा सगळ्या प्रकारचं विमान ते शिकलं. एवढंच नाही, त्यांचं प्रेमही झालं आणि घरच्यांचा विरोध असताना शेवटी त्यांनी त्यांचं लग्नही केलं. पण त्याला माहित होतं, तिलाही माहित होतं की आपली पुढची स्वप्न काय. त्याच्यामुळे त्यांनी मुलांना कधीही जन्म दिला नाही लक्षामध्ये ठेवा. जाणून त्यांनी ठरवलं की आपण या अंतराळामध्ये काम करत असताना, विमानामध्ये प्रवास करताना असताना आपलं काय होऊ शकतं, आपली मुलं बेवारस होऊ शकतात. त्याच्यापेक्षा आपण मुलाला जन्म द्यायचा नाही, दिला नाही लक्षामध्ये ठेवा. त्या जेपी हॅरिसनं शेवटी एक विमान स्वतःचं छोटं खरेदी केलं. सुट्टी दिवशी ते विमानानं फिरायला जायचे लक्षामध्ये ठेवा. आणि अशा पद्धतीने त्याचं जीवन चाललं होतं. आणि तिने ते असणारी परीक्षाही चांगल्या पद्धतीने पास केली. आणि मग नासामध्ये अंतराळामध्ये जाण्यासाठी काही अशा लोकांची गरज असते, त्याची मग त्यांनी जाहिरात केली. जाहिरात केल्यानंतर मग तिनं फॉर्म भरला. आता तो फॉर्म भरल्यानंतर जगातून फॉर्म आले 2993 फॉर्म आले होते. आणि एवढ्या सगळ्या फॉर्म मधून या म्हणजे तिथून 23 लोकांची निवड झाली. 23 लोकांमध्ये 5 स्त्रिया होत्या आणि या 5 स्त्रियांमध्ये ही कल्पना चावला होती. एवढं सोपं नव्हतं. निवड झाल्यानंतर एवढं सोपं नाही, निवड झाली. निवड झाल्यानंतर जे ट्रेनिंग होतं, जी परीक्षा होती, त्या परीक्षा तर पुढे होती. अशा 1250 परीक्षा तिला द्यावा लागला. एवढं सोपं नसतं. अंतराळामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी काय परिस्थिती असेल, तिथं काय परिस्थिती, तिथं वातावरणच नसतं लक्षामध्ये ठेवा. इथं जर असं पाणी प्यायला गेलं तर गावाला पाणी पिता येत नाही. पाण्याचा थेंब असा उडाला तर हवेतच थांबतो. असे गाज जर असा पडला तर गाज तिथंच थांबतो. हे पाणी हवेत पुसून घेण्यासाठी असा टावेलचा उपयोग करून ते पाणी त्याच्यामध्ये असं शोषून खाली घ्यावं लागतं. का तर असा हवेतला धोरणाचा खाली घेऊन खाली ठेवावं लागतं. एवढं तिथं कसलंच वातावरण नसतं. इथं पृथ्वीवरती वातावरण असं आहे तसं. मग हे सगळं ट्रेनिंग त्यांना खाली दिलं जातं. वरती जेवढ्या वेगामध्ये जायचं तेवढ्या वेगामध्ये त्यांना अनेक अशा छोट्या मोठ्या यंत्रामध्ये बसून फिरवलं जातं. वरचं जेवढं वातावरण तसं एका रूम मध्ये वातावरण निर्माण केलं जातं. वरती जेवढ्या दिवस राहायचं तेवढ्या दिवस त्यांना तिथं राहायला लावलं जातं. वरती अन्न शिजवता येत नाही, अन्न नेता येत नाही, म्हणून काही सुकामेवा असं अन्न त्याला त्या ठिकाणी 7-8 दिवसात जेवढे 15 दिवस महिन्यावर जे राहायचे तेवढ्या दिवसात अन्न दिलं. खाली ट्रेनिंग मध्ये सुद्धा ते अन्न तेवढ्या दिवस त्यांना खायला दिलं जातं. सगळं एवढं सोपं नसतं लक्षामध्ये ठेवा. आणि ते सगळं प्रशिक्षण दिलं, ते सगळं पूर्ण केलं. आणि 1997 साली STS-87 कोलंबिया हे यान आकाशामध्ये जाणार होतं. त्याच्यामध्ये तिची निवड केली होती. 19 जानेवारी 1997 ते यान, आणि त्या यानामध्ये ही कल्पना चावला त्यांच्यासह बसून गेली. कुठं गेली? आकाशामध्ये यानामध्ये गेली. यान कुठं गेलं? आकाशामध्ये गेला. आकाशामध्ये अंतराळामध्ये ते यान फिरत होतं. फिरत असताना सगळ्यांचा अभ्यास करता आकाशामध्ये काय काय दिसतंय, ग्रह काय दिसतात, तिथं कुठे ग्रह आहेत, कुठले माती, काय वातावरण आहे. त्याच्यानंतर काही जीव गेलेले असतात, बेडूक गेलेले असतात, मंदिर गेलेले असतात. ते असे बाहेर सोडून बघतात त्या जीवावरती, यांच्यावरती काय काय परिणाम होत आहे, काय अजून जीवाणू असते त्याच्यावर काय परिणाम होत आहे, तिथं जीव जर जीवन राहायचं असेल तर काय करता येतं, यांच्या कशा, हे सगळ्या प्रकारचे प्रयोग संशोधन त्या ठिकाणी केलं जातं. आणि अंतराळामध्ये ते यान त्यावेळेस जवळजवळ 15 दिवस आणि 16 तास असं वरती होत. आणि ती मोहीम सक्सेस झाली.
19 जानेवारी 1997 ला ते यान त्या ठिकाणी गेलं आणि 1 फेब्रुवारी 1697 ला ते यान व्यवस्थित खाली आलं. पहिलं आणि त्याच वेळी जगात सगळ्या कीर्ती झाली आपल्या कल्पना चावलाची. ती एक भारतीय पहिली महिला अशी आहे जिनं अंतराळात असणारा प्रवास अंतराळावर पदवी मिळवली आणि नाव लौकिक मोठं केलं. एवढा जल्लोष झाला या भारत देशामध्ये. भारत देशाच्या पंतप्रधानांनी त्यावेळी तिला फोन करून शुभेच्छा दिल्या. तिच्या गावामध्ये जिथं कर्नाटकमध्ये ती शाळेमध्ये ती शिकत होती तिथल्या शाळेमध्ये तो उत्सव निर्माण केला. एवढंच नाही, त्या शाळेला नाव सुद्धा त्यांनी बदलण्याची तयारी ठेवली. सगळीकडे तिच्या घरामध्ये उत्सव, सगळीकडे उत्सव साजरा झाला. पण ऐका, खरी गंमत पुढे तिचा तो प्रवास झाला, सुखरूपपणे ती परत आली. परत आल्यानंतर सुद्धा तिथे सगळे अजून शिक्षण पुढे चालूच होतं. तिने जिद्द सोडली नाही. आता झाला आपण अंतराळ झालो, आता आकाशात काय जायची गरज नाही, सगळं झालं. तरी पण नाही, तिचे एक स्वप्नच होतं. काय स्वप्न होतं? मला जर मरण यावं ना तर आकाशातच यावं असं तिला वाटायचं. कधी तर मरण येणारच आहे, एक ना एक दिवस मरण येणारच आहे. मग आपल्याला काय वाटत नाही की आपल्याला जे योग्य ठिकाण आहे त्याच ठिकाणी आपलं निवडावं. तर तिने तिचं योग्य ठिकाण निवडलं होतं. तिला वाटायचं की मला मरण यावं तर अंतराळातच यावं. म्हणून दुसरी मोहीम अमेरिकेच्या नासा संशोधन केंद्राने एक आखली आणि ती मोहीम 2003 ला आखली. 2003 ला आल्यानंतर तिच्यामध्ये तिला परत फोन केला, विचारलं तुम्ही पाठीमागच्या असणाऱ्या अभियानामध्ये होता, आता इथून पुढे दुसऱ्या अभियान होणार आहे, पुन्हा ती अंतराळामध्ये तुम्ही. तिला तर उत्सुकता होती, ती तयार झाली. तिची ही सगळी पूर्ण तयारी तिने केली आणि जाण्यासाठी ती तयार झाली. लक्षामध्ये ठेवा, त्याची तारीख आहे 16 जानेवारी 2003. 16 जानेवारी 2003 ला पुन्हा हे यान आकाशामध्ये गेलं. पुन्हा तिथे यानामध्ये गेली. यानामध्ये बसून गेल्यानंतर आता यान वरती गेलं. संपूर्ण त्याला दिलेले दिवस सगळा कालावधी त्याने व्यवस्थित पूर्ण केला. त्यावेळेस त्या यानानं त्या पृथ्वीला अशा प्रदक्षिणा घालत ते एका जागेवर थांबत नाही. पहिल्या वेळेस जे पहिल्या यानामध्ये तिला 376 तास 34 मिनिटं यान त्या आकाशामध्ये होतं. 252 प्रदक्षिणा तिने पृथ्वीला घातल्या होत्या. लक्षामध्ये ठेवा, पहिल्या वेळेस. आणि दुसऱ्या वेळेस सुद्धा ती यानामध्ये बसून ती आकाशामध्ये तिथं गेली. तर गेल्यानंतर सगळा त्यांचा अभ्यास वगैरे झाला. त्यांची मुदत ही संपली आणि 1 फेब्रुवारी 2003 ला ते यान परत येणार होतं. पहिली जी तारीख मी तुम्हाला सांगितली होती, मला वाटतं त्यात काही चुकली ना, की 19 नोव्हेंबर 1997 ला जी होती 5 डिसेंबरला सॉरी खाली आली होती. 5 डिसेंबर 1997. मी तुम्हाला 1 फेब्रुवारी सांगितलं, ती चुकलेली तारीख माझ्या लक्षामध्ये नाही, मी ते दिलेली. 16 जानेवारी 2003 ला ती दुसऱ्या अभियानामध्ये सामील झाली. त्या अभियानाचं नाव होतं STS-107 आणि ह्या यानामधून तिनं प्रवास केला. प्रवास पूर्ण यशस्वी झाला. यानवरती गेलं, सगळा अभ्यास व्यवस्थित झाला. तिथलं सगळं त्यांचं यान परत फिरलं. 1 फेब्रुवारी 2003 ला यान परत फिरत असताना, यान परत खाली येत असताना पृथ्वीच्या फार जवळ आलं होतं. जवळजवळ 74 किलोमीटरचं अंतर राहिलं होतं. 10 मिनिटामध्ये त्या आत यान पृथ्वीवरती पोहोचणार होतं. पण अशी एक मिस्टेक झाली. त्या यानाला भरून अशा प्रकारचे एक लोखंडाचे म्हणजे लोखंडासारखा धातू असतो, पण तो धातू इतका कठीण असतो की तो धातू 3000 तापमानाला सुद्धा वितळत नाही. पण ते किती कठीण धातू असेल असे कवर त्या यानाला असतात, पण ते एकदम बसवता येत नाही. म्हणून फरशीच्या तुकड्याचे कवर करून असे ते कासवासारखे असे चिटकवलेले असतात. आणि त्याचा असणारा एक तुकडा धातूचा तो निसटला खाली येत असताना आणि तो यानाच्या पाठीमागच्या एका कोपऱ्यामध्ये दांडा त्याचा बसला. तिथं थोडीशी चीर पडली, 10 सेंटीमीटरची चीर पडली. त्या असणाऱ्या चिरमधून आतमध्ये ही उष्णता घुसली आणि उष्णता आतमध्ये घुसल्यानंतर बाहेरलं वातावरण इतकं तापमान होतं त्या ठिकाणी, इथे तापमान सहन झालं नाही. आतमध्ये तिच्यासह 7 जण होते, ते एक आणि दुसरे 7 जण. सगळ्यांचा श्वास घुटमारायला लागला, अंगामध्ये उष्णता वाढायला लागली. एवढी उष्णता वाढली की रक्त फुटायला लागलं आणि यानाचा स्फोट होण्याच्या अगोदर त्यांनी सगळ्यांनी जीव त्या ठिकाणी सोडून दिला. खालून सगळी लोक उत्सुकतेपोटी टीव्हीवरती अख्ख्या देशामध्ये तिच्या संदर्भात ज्यांना ज्यांना माहिती ती सगळी बघत होती.
तिचे आई वडील तिथं अमेरिकेमध्ये स्वतः त्या शहरामध्ये बसून टीव्हीच्या समोर बघत होते, ह्या आता खाली येणार आहे, आपली मुलगी आता खाली येणार आहे, जशी पहिली सुखरूप आली तशी खाली यावं म्हणून ती बघत होती. सगळे शास्त्रज्ञ आपल्या समोर मोठे मोठे स्क्रीन, मोठे मोठे टीव्ही ते कॅम्प्युटरवरती बघत होते की या आता जवळ आल्या, आता सुखरूप त्याचा प्रवास होणार आहे. परंतु तेवढ्याच वेळामध्ये ती यानाची अशी वरून येणारी अशी ज्योत खाली दिसत होती आणि त्या ज्योतीचा असा एकदम धाडीने स्फोट झाला. ते स्फोट इतका भयानक होता की त्या यानाचे 2000 तुकडे होऊन सगळीकडे असे विखुरले गेले. लक्षामध्ये ठेवा. मग त्या माणसांचं काय झालं असेल आणि सगळ्यांच्या स्वप्नावरती पाणी फिरलं, परंतु कल्पना चावलाचं जे स्वप्न होतं ते स्वप्न मात्र साकार झालं होतं. काय लक्षामध्ये ठेवा, संत महात्मे आणि महापुरुष ध्येय ठेवत असताना आपलं सगळं ध्येय ठेवण्याची जी स्थिती आहे किंवा जी जागा आहे किंवा जे ठिकाण आहे ते निश्चित करत असतात. जर या आध्यात्मिक दृष्टीने या तिच्या मृत्यूकडे जर बघितलं तर एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली, म्हणजे ते जल तत्वामध्ये गेले. तुकोबरायांचा विचार केला तर ते आकाश तत्वामध्ये गेले. ज्ञानोबरायांचा विचार केला तर समाधी घेतली, त्यांनी ते माती तत्वामध्ये गेले. आणि मुक्ताबाईचा जर विचार केला तर मुक्ताबाई मुंगी उडाली आकाशी, तिने गेलेले सूर्याशी, विजांचा कडकडाट झाला आणि तेज तत्वामध्ये ही मुक्ताबाई विलीन झाली. तशा पद्धतीने ही जी असणारी कल्पना चावला सुद्धा एका तेज तत्वामध्ये ती विलीन झाली आणि तिने इतिहास निर्माण केला. लक्षामध्ये ठेवा. ज्यावेळेस ही सगळी बातमी कळाली, आता काही कोणाला त्याच्या घरच्यांना किती दुःख झालं असतं त्याची कल्पना आपण करू शकत नाही. तिचे आई वडील सगळे त्या ठिकाणी वाट बघत होते. सगळी शांतता त्या ठिकाणी, सगळ्यांनी मोठ्याने हे रडायला सुरुवात केली. पण त्या पोरीने एक इतिहास निर्माण केला. लक्षात ठेवा, एक आदर्श निर्माण केला. काय इतिहास निर्माण केला, काय आदर्श निर्माण केला तर कल्पना हॅबिट नावाचं एक वादळ अमेरिकेत त्या ठिकाणी तिथून सोडलं. कल्पना चावला तिथली एक अवतार झाली, तिथली एक सगळ्यांच्या पुढची आदर्श झाली. पाणी कसं वापरावं हे कल्पना चावलाच्या जीवनातून शिकायचं लोकांनी आदर्श घेतला. पशुवरती कसं प्रेम करावं लोकांनी तिथला आदर्श घेतला. बाहेरचं कसं खाऊ नये ते कल्पना चावला शिका. सगळी तरुण पिढी तिथला आदर्श घेऊन लावली. एवढंच नाही तर तिथल्या अमेरिकेच्या सरकारनं सुद्धा एवढं नाही की एक मोठा डोंगर आहे, त्या डोंगराला सुद्धा त्या कल्पना चावलाचं नाव दिलं. कल्पना हिल म्हणून त्या डोंगराला नाव दिलं. एवढंच नाही, एका वसतिगृहाला तिचं नाव दिलं. एवढंच नाही, एक रस्ता होता 70 वर, तिला सुद्धा कल्पना चावलाचा मार्ग म्हणून रस्त्याला सुद्धा नाव दिलं. आणि एवढं मोठं सगळं कार्य त्या ठिकाणी झालं. एवढंच नाही, त्या भारत देशात सुद्धा भारत देशाची मान तिने उंच केली. अंतराळामध्ये जाणारी ती खऱ्या अर्थानं पहिली भारतीय महिला ठरली. मला वाटतं याच्यावरती बोलण्यासारखं भरपूर आहे, पण काय झालं हा विषय थोडासा कठीण आहे. तरी पण मी माझ्या बुद्धीच्या प्रमाणात त्याला हाताळण्याचा प्रयत्न केलाय. तिच्या जीवनामध्ये तुम्हाला काय आदर्श घेण्यासारख्या त्या गोष्टी सांगितल्या. शून्यातून विश्व निर्माण केलं. आपली जिद्द कधी तिने सोडली नाही. लक्षामध्ये ठेवा. मरणाला कधी ती घाबरली नाही, संकटाला कधी घाबरली नाही. आयुष्यामध्ये तिने कधी फालतू खर्च केला नाही. आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचं कधी व्यसन केलं नाही. लक्षामध्ये ठेवा. आणि शेवटपर्यंत या देश कार्यासाठी, धर्म कार्यासाठी तिनं आपलं जीवन वाहून घेतलं. अशा प्रकारचं आदर्श जीवन आपल्या समोर तिथं कमी वेळेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण तिच्या या छोट्याशा चरित्रामधून नक्कीच आपण सुद्धा काहीतरी घ्यावं. आपलं जीवन सुद्धा असं उज्ज्वल बनवावं. लक्षामध्ये ठेवा. आपल्यासमोर ही चरित्र मांडली जातात. मी मगाशी तुम्हाला सांगितलं संभाजी महाराजांचं चरित्र असेल, शिवाजी महाराजांचं चरित्र असेल. माझी माणसं एकदा मनाला कधी हरत नाही. लक्षामध्ये ठेवा. जी माणसं मनाला हरतात ती रणामध्ये कधी जिंकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. या माणसाकडे जिद्द असते, चिकाटी असते. ती जिद्द, चिकाटी तुमच्यामध्ये यावी. आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण व्हावा. आणि हा आत्मविश्वास निर्माण कधी होतो तर त्यावेळेस तुमचं ध्येय निश्चित असतं. लक्षात ठेवा. मला ते बनवायचंय, मला ते मिळवायचंय. तिची ती जिद्द होती. हो. आणि ती तिची जिद्द पुरीच केली. हो. काय मला जाता जाता तुम्हाला हे मनाचा ताकद काय असते तुम्ही छावा चित्रपट बघितलाय? सगळ्यांनी बघितलाय. आवडला? त्या चित्रपटामध्ये शेवटचा डायलॉग काय माहितीये का? काय ऐका. मन कसं जिंकलं जातं, मरणाला कसं घाबरवलं जातं. मरणाला आपण नाही घाबरत, आपल्याला घाबरून मन बाजूला थांबलं पाहिजे. हो, लक्षामध्ये ठेवा. ते मन वाट पाहत असतं. तुकोबरायांना सुद्धा घाबरून मन बाजूला थांबलं होतं. ज्ञानोबरायांना मन घाबरून बाजूला फिरलं होतं. माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना घाबरून मन बाहेर थांबलं होतं. माझ्या बाजीप्रभू देशपांडेंना सुद्धा जोपर्यंत शिवाजी महाराज घरात पोहोचत नाही ना तोपर्यंत घाबरून असं ते मन म्हणतो काळ असा थांबला होता. हे कधी लोक घाबरलीच नाही. संभाजीराजांनी
जीव सोडायचं तर पकडले तर 3-4 दिवसाच्या छळामध्ये जीव सोडला होता, पण नाही त्या मरणाला असं त्यांनी खेळवलं. मरण सुद्धा त्यांनी असं लागत द्यायला, मरणाला सुद्धा वाट पाहायला लावली. आणि शेवटचे त्यांचे डायलॉग सगळ्यांच्या मनावरती राज्य करून जातात. लक्षात ठेवा, तो डायलॉग असा आहे, मन के जीते जीत है, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो भी न लड़े उन पे है धिक्कार, उन पे है धिक्कार जो देखे न सपना, कोई सपना देखना असल अधिकार है अपना, अपनों के खातिर कुछ करना है हमें, अजर अमर कर देना है स्वराज्य हमें, अजर अमर कर देना है स्वराज्य हमें. संभाजी महाराजांचा त्यानंतर ह्याच्यातून काय सांगायचं ऐका ना. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हरला ना तुम्हाला ना संपला ना सगळा. कभी परेशान हो, तू माटी का लाल है कोई कंकड़िया धूल नहीं, तू माटी का लाल है कंकड़िया धूल नहीं, तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं, तू भोर का पहला तारा है, तू परिवर्तन का एक नारा है, तू भोर का एक तारा है, परिवर्तन का एक नारा है. सेवक का आखिरी मुद्रा राजे स्वीकार करो, जा रहे हैं दुश्मन के चोट पे लगने, कहा था ना हमने महाराज हम नमक है, हम नमक है. नमक नहीं कभी तुम चंदन हो, हमारे माथे का तिलक हो. नमक नहीं चंदन, नमक नहीं कभी तुम चंदन हो, हमारे माथे का तिलक हो. लक्षात ठेवा, असं आपलं दिव्य तेजवान. आणि हे जर जीवन आपल्याला असं घडवायचं असेल तर लक्षात ठेवा, पहिली पायरी तुम्हाला सांगतो, आयुष्यात संत पदाला पोहोचायचं असेल, आयुष्यामध्ये एखादा शूर महापुरुष व्हायचं असेल तर पहिली गोष्ट या संतांची, शूर महापुरुषांची संगत करायला शिका. आज ती संगत तुम्हाला इथं मिळालेली आहे. हे जे तुमचे शिक्षक आहेत हे असेच नाही, त्यांनी आपल्या जीवनाचा त्याग करून तुमचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी ते राहतात. त्यांचा तुम्ही आदर करा, त्यांची तुम्ही कदर करा. लक्षामध्ये ठेवा, तरच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हाल, तरच तुमचं आयुष्य चांगल्या प्रकारे जाईल. मला वाटतं वेळ संपलेले, तसं वाढवायचं म्हणलं तर व्याख्यान तिथे वाढवू शकतं, पण हे आदर्श मला सांगितलं की आदर्श महापुरुष जे घडले ते असेच घडले नाही. ह्यांनी कधीच आयुष्यात कोणत्या प्रकारचे व्यसन केले नाही. आपण कोणत्याच प्रकारचं आयुष्यात व्यसन करायचे नाही. हे आज या माऊलीच्या मंदिरामध्ये, या शिबिरामध्ये आज आपण शपथच घेऊन जायचं आहे की माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थाचं कधी सेवन करणार नाही. लक्षामध्ये ठेवा, तर तुम्ही तुमचं ध्येय साधू शकता, तर तुम्ही तुमच्या आई बापाचं नाव मोठं करू शकता, तर तुम्ही तुमच्या देशाचं नाव मोठं करू शकता, आणि तर तुम्ही तुमच्या जीवनाचं सार्थक करू शकता. आणि तर तुम्ही या जीवनातला मकरंदचा कोण क्षणाला या जीवनातला भरलेला आतला आणि बाहेरला आनंद अनुभव करू शकता. भेसरी माणसाच्या जीवनामध्ये हा आनंद नाही, हे सुख नाही. भले त्याच्या दारात बंगला दिसेल, गाडी दिसेल, लोटा दिसेल, पण आरोग्य नाही, सुख नाही, शांती नाही, समाधान नाही, किंमत नाही. समाजामध्ये कुठल्याही प्रकारची किंमत नाही. झगडं हो लक्षामध्ये ठेवा, त्या सगळ्याला काही अर्थ नाही. म्हणून आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका. संतांची संगत करा, महापुरुषांची संगत करा. हे संत महापुरुष तुम्हाला असे प्रत्यक्ष भेटतील किंवा तेवढा तुमच्याकडे वेळ असेल असं नाही, तुमचं ते नशीब असेल. पण लक्षात ठेवा, ग्रंथाची संगत करा, संतांची चरित्र वाचा, महापुरुषांची चरित्र वाचा, अशा असणारी अनेक चरित्र वाचा. आणि तुम्हाला हे चरित्र वाचायला वेळ मिळत नाही, म्हणून आमच्या सारख्या व्याख्यातांना या ठिकाणी बोलवलं जातं. आणि आम्ही 2-2, 3-3 दिवस, 8-8 दिवस वाचलेलं ते व्याख्यान आम्हाला एका तासामध्ये, पाऊण तासामध्ये तुम्हाला सांगावं लागतं. आणि हे वाचण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागतो. म्हणून तुम्हाला एक कमी वेळामध्ये चांगलं मिळालेलं लक्षामध्ये ठेवा, पण ह्याला वाढवता कसं याच्यावरती थांबू नका. आम्ही जे सांगितलंय, आम्ही जे दिलंय त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यामध्ये काही कमीपणा आहे ते भरून काढा, त्याच्यामध्ये वाढ करा, त्याच्यामध्ये कमीपणा येऊन देऊ नका. हे विसरून जाऊ नका. हे साठवा, हे आठवा, हे वाटवा. आणि हे पटवा समाजामध्ये तुम्ही उद्याचे भवितव्य आहात. लक्षामध्ये ठेवा, उद्याचे तुम्ही शिवाजी महाराज आहात, उद्याचे तुम्ही संभाजी महाराज आहात, उद्याचे तुम्ही झाशीची राणी आहात, उद्याचे तुम्ही सावित्रीबाई फुले आहात, उद्याच्या तुम्ही महाराणी लक्ष्मीबाई आहात, उद्याच्या तुम्ही तारा राणी आहात. याच्यातमधून हे घडणार आहे. लक्षामध्ये ठेवा. म्हणून हा ठास आहे. काय होतं ऐका, काय होतं तुम्हाला सांगतो. या महापुरुषांचे चरित्र वाचल्यानंतर आम्ही वाचली, आम्ही नुसतं सांगतोय असं नाही, आम्ही घडलो, आम्ही
संतांच्या संगतीमध्ये गेलो, संतांचा थोडा सहवास मिळाला. आमचं दुर्दैव आहे वयाच्या 23व्या वर्षी आम्ही या मार्गामध्ये आलो. 23व्या वर्षामध्ये उडाण व्यसनी हुमलत फिरणारे टवाळ फिगर मालकरी होतो. 23व्या वर्षी गळ्यामध्ये माळ पडली. तिथून पुढे जात्यात सगळं तिथून परिवर्तन व्हायला वेळ लागला. तुम्ही नशिबान आहात. तुमच्या माता पित्यांना धन्यवाद दिले पाहिजे, त्यांनी तुम्हाला या शिबिरात पाठवलंय. तुमच्या इतक्या नशिबान या जगामध्ये पोरं नाही पक्षामध्ये ठेवा. बसले जातात टीव्हीच्या पुढं, मोबाईलच्या पुढं. काय काय त्याच्यातून प्राप्त होणार आहे? काहीच प्राप्त होत नाही. आणि इथं तुम्हाला जे भांडवल मिळत आहे आयुष्यभर तुम्हाला पुरणार आहे, तुमची जलधारण करणार आहे. तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती आपण जगायचं कसं, संघर्ष करायचं कसं हे शिकवणार आहे. या महापुरुषांच्या जीवनातले जे प्रसंग तुम्ही ऐकले, ही सगळी संपत्ती असतानाही जीवनामध्ये काही प्रसंग आले तर जगायचं कसं, बाहेरचं खायचं नाही, व्यसन करायचं नाही, आपल्या स्वतःची कामं स्वतः करायची, आई बापांची गुरु, हे सगळं याच्यातून शिकायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र माणसाला शिकवतं माणसाला जगावं कसं. धर्मवीर संभाजी महाराजांचं चरित्र वाचा. हे चरित्र शिकवतं माणसाला मरावं कसं. हिंदू धर्माचे 2 ग्रंथ आहेत पोरांनो. ताटमानाने सांगायचं तुम्हाला विचारलं होतं की हिंदू धर्माचे ग्रंथ कोणते, सांगायचं ताटमानानं ग्रंथ कोणते. माझ्या हिंदू धर्माचा पहिला ग्रंथ भगवद्गीता हे ग्रंथ आहे. भागवत काय शिकवतो? भागवत शिकवतो माणसाला मरावं कसं. भगवद्गीता काय शिकवते? माणसाला जगावं कसं. पोरांना आलायच्या मार्गामध्ये तुम्हाला माळ असू नसू एकदा तरी आयुष्यामध्ये भगवद्गीता वाचा. एकदा तरी भगवद्गीता वाचा. आयुष्यामध्ये प्रश्न शिल्लक राहत नाही, कुणाला विचारायची गरजच पडत नाही. हे असं का? हे जीवन म्हणजे काय, सुख म्हणजे काय, जन्म म्हणजे मरण म्हणजे काय, हे पृथ्वी म्हणजे काय, हे ब्रह्मांड म्हणजे काय. अरे विज्ञानाला एक ब्रह्मांड दिसतं, आमच्या आध्यात्मिक अनंत कोटी ब्रह्मांड दिसतात. विज्ञान सांगेल संशोधन करून हे चंद्र हे सूर्य तारे, विज्ञानाला सगळ्या एकत्र बसवून प्रश्न विचारला ना, सांगा एका दिशेची लांबी रुंदी किती, कुठून दिशा सुरू होते, कुठं संपते सांगता येत नाही. जिथं विज्ञानाची विचार करण्याची क्षमता सुरू होते तिथून आमच्या आध्यात्मिकाची शक्ती सुरू होते. जिथं माणसाच्या बुद्धीची विचार करण्याची शक्ती संपते तिथून आध्यात्मिकाची व्याप्ती सुरू होते. म्हणून तो बुद्धीच्या पलीकडचा असणारा भगवान परमात्मा, क्षणामध्ये काळामध्ये बनवलेला भगवान परमात्मा, तोच आपल्या हृदयामध्ये असणारा भगवान परमात्मा, तो आनंद स्वरूप ज्ञान स्वरूप असणारा भगवान परमात्मा आपल्या हातमध्ये लक्षामध्ये ठेवा. कधी कधी वाचा भगवद्गीता, करा भगवंताचं नामस्मरण चिंतन. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये उपदेश करतात. काय अर्जुन म्हणतो, विसरलो. आजकालची आध्यात्मिक लोक 90% विसरून गेले. काहीच नाही, आम्हाला फक्त कीर्तन करायचं, मार्गदर्शन करायचं, मोठमोठं वेदांत तत्वज्ञान मांडायचं, गीतेचं तत्वज्ञान मांडायचं, शास्त्राचं तत्वज्ञान मांडायचं. पण या मंदिराचं रक्षण कसं करायचं, या भिंतीचं रक्षण कसं करायचं, या स्वराज्याचं रक्षण कसं करायचं, या धर्माचं रक्षण कसं करायचं, हे शिक्षणच आध्यात्मिकामधून बाजूला गेलं. अर्जुन म्हणतो, मी लढू कसा. हे माझ्या पुढचे असणारे कौरव, हे माझे बंधू, हे माझे गुरु द्रोणाचार्य, विष्णाचार्य, शुक्राचार्य, ज्यांनी मला ज्ञान दिलं, यांना मारू कसा. आणि यांना मारून ज्ञान मिळवण्यात काय लागतंय. आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः देव सांगतोय, तुला लढत पाहिजे, तू क्षत्रिय आहेस. हतो वा प्राप्ती स्वर्गम जितो वा भक्षिष्य म्हणून तस्मात् उत्तिष्ठ कोणतेही युद्धाय कृतनिश्चय. म्हणजे काय, लढ, तुला लढला पाहिजे. एका हातात शस्त्र आणि एका हातात शास्त्र. भगवंताचं पूर्ण ज्ञान तर अर्जुनाला करून दिलंच. म्हणून अंशे जीवलोके जीवभूत सनातन मन षष्टानी इंद्रिया आणि प्रकृती स्वार्कशित, मी तुझ्या हृदयामध्ये आहे. तुला लढलं पाहिजे. भगवंत कसं चित्र सांगितलं, पण तुझ्या हातात शस्त्र आणि शास्त्र पाहिजे. आणि आज फक्त शास्त्र तुला शस्त्र गेलं आणि मला धर्माचं रक्षण करता आलं नाही. लक्षात ठेवा, सांगितलंय तू जर जिंकलास तर राजा होशील, हरलास मेलास लढताना तरी अमर होशील, वीर होशील, स्वर्गाला प्राप्त होशील. म्हणून तुला लढलं पाहिजे. हे उद्देश हा गीतेचा रोग त्या आध्यात्मिकातील लोक घेणार कधी, येणार पाहिजे लोक, त्यांना आमच्या या बहिणीला विचार, तोडणार आमची मंदिर, बघणार आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी नाही करणार. हे कल्पना चावलाची तुम्हाला सांगितलं ना, ट्रिगर करायची रेंट होती. हो, तिला स्वतःचं रक्षण कसं करायची कला शिकून घेतली होती. ही आमच्या बहिणींनी, आमच्या मुलींनी शिकली पाहिजे. स्वतःचं रक्षण स्वतः करता आलं पाहिजे. तिला अनेक पुस्तकं वाचण्याचा नाद होता, कविता करण्याचा नाद होता. तिला आध्यात्मिक सगळ्या प्रकारची पुस्तकं तिने वाचली होती. लक्षामध्ये ठेवा. चला, मला वाटतंय हे वाढत आहे, ते थांबण्यासारखं नाही. हे वादळ कसं असतं, ढाकलेलं सूर्याभोवती किती चमकावं आणि एखाद्या टिपणीत समुद्रातलं पाणी किती उपसावं. त्यामुळे माझ्यापेक्षा इथं ज्ञानी, महान ज्ञानी अशी तुम्हाला शिक्षक वर्ग असता, माझ्यासारख्या अज्ञानी असणाऱ्या माणसाचं, अल्पज्ञानी माणसाचं तुम्ही एवढं सगळं ऐकून घेतो, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. मीही काही कविता केली, त्याच्यात एक कविता तुम्हाला शेवटची ऐकवतो आणि माझं व्याख्यान या ठिकाणी संपवतो.
उपवास आहे तुम्हाला आज एकादशीच्या दिवशी ही सेवा मिळाल्यामुळं थोडं भगवंतावरती, थोडं शास्त्रावरती, ग्रंथावरती पण थोडासा परिश्रम करून गेलो, थोडं गीतेला पण थोडंसं डोकून बघितलं. म्हणून तुम्हाला सांगतो, आयुष्यामध्ये एकदा तरी भगवद्गीता वाचा. म्हणून लोकांना प्रश्न होतो, आम्हाला मराठी बोलायला येत नाही, मला संस्कृत येत नाही, मलाही तो प्रॉब्लेम होता. पण मी ज्यावेळेस पहिल्यांदा भगवद्गीता वाचायची, सात ज्ञानेश्वरी घेतली आणि 7 ज्ञानेश्वरीचा फक्त अर्थ वाचत गेलो. अर्थ एकदा नाही, दोनदा नाही, 10 वेळा अर्थ वाचून काढला. मग भव्या लक्षात राहिल्या, मग श्लोक लक्षामध्ये राहायला लागलं. असं उलट वाचत गेलो. तुम्ही सांगितलं तुम्हाला अर्थ घ्या, अर्थात तेच वड्यात तेच श्लोकामध्ये, त्याच्यामध्ये काही बदल नसतो. म्हणून हे वाचा, जाता जाता ऐका. बहुतांश मी माझ्या या कवितेला, माझ्या व्याख्यानाचा, प्रवचनाचा समारोप करत असतो. माणूस म्हणून जगताना माणुसकी कधी विसरू नका. माणूस म्हणून जगताना माणुसकी कधी विसरू नका. आपले म्हणून तुझ्यापण करू नका. मनामध्ये धरणा विनाकारण द्वेष कोणाचा करू नका. कमवत राहा तिथेही दान धर्म करणे विसरू नका. आता तुम्ही किती जातीचे, ती जातीचे कपडे फेकून द्यायचा. आता इथून पुढे हिंदू म्हणून जगायला शिका. तुम्हाला जर विचारले तुझी जात काय, माझी हिंदू जात आहे, माझा धर्म हिंदू, माझी जात ही हिंदू. अरे तुमच्या धाकला काढून बघा, तुमच्या धाकल्यावरती जातीच्या आधी एक शब्द आहे, हिंदू आहे. हिंदू धनगर, हिंदू माळे, हिंदू मराठा, हिंदू कुंभार, हिंदू कांबार, हे असे. आता त्या जाती फेकून त्या जातीला काही अर्थ राहिलेला नाही, लक्षामध्ये ठेवा. आपण हिंदू म्हणून जगायला शिका, हिंदू म्हणून एकत्र यायला शिका, तर आणि तर धर्माचं रक्षण हे लक्षामध्ये ठेवा. आता हे धर्म काय टिकणार, कसा टिकणार, ते व्याख्यान एका तासाचं आहे. मला फक्त तुम्हाला एक सांगायचं आहे, असा तुम्ही किती जातीचे, माणूस जात एक विसरू नका. गरीब असो की श्रीमंत तो माणूस असतो विसरू नका. हे सुख हवा असेल तुम्हाला तर दुःख दुसऱ्याला देऊ नका. इथं काही जाणकार मंडळी, गावातली मोठी माणसं, त्यांच्यासाठी हे माझं वाक्य आहे. म्हणून ऐका बाबा, काय की असं सुख हवा असेल तुम्हाला तर दुःख दुसऱ्याला देऊ नका. काय तुम्हाला सांगतो, जीवनाचा, या सृष्टीचा, या भगवंताचा एक नियम आहे. काय नियम आहे की एक दाना पेरला, ज्वारीचा एक दाना पेरला ना, त्याला 700 ते 800 ज्वारीचे दाणे येतात. 700. मग तुम्ही कुठला दाना पेरा, तुम्ही बाजरी पेरा, गहू पेरा, आणि तुम्हाला वाटतं येड्या पेरा, स्वातंत्र्य तुम्हाला आहे, पण उगवणार तेच जे तुम्ही पेरलंय. तशीच ही जीवन रूपी एक शेती आहे. तिथं जर तुमच्या भविष्यात जर तुम्हाला काढायचं असेल, तुमच्या जीवनात जर चांगला भाव वाटत असेल, तर तुमच्या जीवनरूपी शेतीमध्ये सुद्धा तुम्ही कोणती कर्मरूपी बीज पेरता याच्यावरती तुमचं भविष्य अवलंबून आहे. म्हणून जर तुम्ही जीवनामध्ये एक सुखाचा दाणा पेरला, लक्षात ठेवा, एक सुखाचा दाणा पेरला तर त्याला 700-800 सुखाचे दाणे येणार. एक दुःखाचा दाणा पेरला त्याला 700-800 दुःखाचे दाणे येणार. एक द्वेषाचा दाणा पेरला त्याला 700-800 द्वेषाचे दाणे येणार आहे. आपण जे पेरलंय तेच आपल्या अवतीभोवती उगवलंय, तेच आपल्या जीवनामध्ये आपल्याला भोगायला मिळतंय, तेच आपल्या शेतामध्ये आपल्याला खायला मिळतंय. ही भौतिक शेती, ही आध्यात्मिक शेती, त्या दोन्ही शेती पेरून व्हायच्या असतील तर दोन्ही शेतीमध्ये तण चालत नाही, व्यसन चालत नाही, आणि चांगली बीज पेरा, नक्कीच आपलं चांगलं होईल. म्हणून सुख हवा असेल दुःख दुसऱ्याला देऊ नका. सुख हवा असेल तर दुःख दुसऱ्याला देऊ नका. गरिबीतून किती मोठी झाला, गरिबी कधी विसरू नका. अजून एक लाख मोलाचं वाक्य तुम्हाला सांगतो, आयुष्यात कधी ज्योतिषीच्या पुढे हात पसरू नका, आपलं भविष्य बघू नका. कारण माझ्या अभ्यासानुसार, आमच्या तात्यांच्या सांगण्यानुसार, भविष्य हातावरल्या रेषामध्ये नसून या हातामध्ये, कर्मामध्ये. जर एका ह्या हाताने रोज तंबाखू सोडत असेल, जर या हातानं एखाद्याचं वाटलं करत असेल, दुसऱ्याच्या घराला आग लावत असेल, या हाताने दारू पित असेल, या हाताने व्यसन करत असेल, या हाताने भ्रष्टाचार करत असेल, तर त्या माणसाचं चांगलं होईलच कसं? रेषा कितीही सरळ असली तरी लक्षामध्ये ठेवा. पण ह्या हाताने जर सत्कर्म केलं, या हाताने जर चांगलं कार्य केलं तर तुमचं चांगलं होणार आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज कधीच लागत नाही. लक्षामध्ये ठेवा. तुमची भाग्य दशा बदलण्याचं सामर्थ्य तुमच्या आचरणात, तुमच्या चिंतनात, तुमच्या नामस्मरणात आणि तुमच्या संगतीमध्ये आहे. म्हणून सुख हवा असेल दुसऱ्याला देऊ नका. गरीब तिथे मोठे झाला, गरिबी कधी विसरू नका. पतंग फुलवत असताना दोर दैवाच्या हाती विसरू नका. व्यर्थ करुणी बडबड वेळ वाया घालू नका. तुम्ही आता लगेच, आता तुम्ही मुले या वयात तुम्ही खेळलं पाहिजे, मैदानावर गेलं पाहिजे. मैदानावर तुम्ही क्रिकेट खेळा, कबड्डी खेळा, कुस्त्या खेळा, काय लगोरी खेळा, मारामाऱ्या खेळा, पण मैदानावर जाऊन पुन्हा मोबाईल बघत बसू नका. लक्षामध्ये ठेवा. आणि गप्पा मारत बसू नका. मोबाईलचा उपयोग कामापुरताच करा. मोबाईलला चांगल्या वेळ लावल्या, चांगले वाईट झाले, यशस्वी झालेल्या माणसाच्या जीवनामध्ये जाऊन बघा. त्या आता बिरुद ढोलेला IPS झाला, त्याला जाऊन इतरा मोबाईलचा किती वापर केला. 2 वर्षात त्याने अभ्यास करताना कधी मोबाईलला हात लावलेला नाही. लक्षामध्ये ठेवा. एका मेंढपाळाचं पोरगं IPS अधिकारी होतं, एवढी सुट्टी गोष्ट नाही. ते अभ्यास करतं, चिकाटी करतं, याचा अर्थ खऱ्याला न्याय आहे, कष्टाला फळ आहे. हे तुम्ही या जीवनामधून, या समाजामध्ये घडलेल्या घटनांमधून शिका. आणि वाईट गोष्टी घडतायत हे त्याच्यातून सुद्धा
नोंद घ्या की दारू पिणारी माणसं रोज मरतात, व्यभिचार करणारी माणसाचा खून होत आहे, ज्यांनी खून केलं ते जेलमध्ये जात आहेत, ज्यांनी व्यभिचार केला ते मरून जात आहेत, अशा प्रकारे भयानक प्रतिक्रिया जीवनामध्ये घडते. म्हणून व्यर्थ करुणी बडबडलेल्या वाया घालू नका. आपल्या आयुष्यातला सगळा भेद सत्कर्मामध्ये घालवा, चांगल्याच्या संगतीमध्ये घालवा. जे जे होतं त्याच्यात वगैरे चांगला करू नका. रस्ते आहेत सर्व सरळ, डोळे झाकून चालू नका. आई वडील दैवत दुसरे, आई वडिलांना कधी विसरायचं नाही बरं का पोरांनो. हे आमचा आध्यात्मिक जे उभा राहिलं ते आई वडिलांच्या सेवेवरती उभा आहे. पांडुरंग परमात्मा युद्धवरती उभा राहिला ना, पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली म्हणून त्याला पंढरपूरमध्ये यावं लागलं. लक्षात ठेवा, त्या आई वडिलांच्या सेवकाच्या सामर्थ्यानं, त्या पुंडलिकाच्या सामर्थ्यानं पांडुरंग परमात्मा तिथे उभा आहे. याच्यातून हा बोध होतो की आई वडिलांच्या सेवेनं भगवंताची प्राप्ती होते. लक्षामध्ये ठेवा, जी मुलं, जी माणसं, जी व्यक्ती आई बापाला लक्षात ठेवा, आई बापाला दुःख देईल, आई बापाचा अपमान करेल, ती व्यक्ती आयुष्यात कधीच यशस्वी होणार नाही. आणि आयुष्यात जरी ती बंगला, गाडी, मोठी जरी झाली तरी तिच्या घरामध्ये सुख, शांती, आरोग्य, समाधान कधीच लाभणार नाही. ज्या व्यक्तीनं आई वडिलांचे हाल केले तर लक्षात ठेवा, जेवढे आई वडिलांचे हाल केले त्याच्यापेक्षा 10 पट 1000 पट हाल त्याची पोरं त्याचं केल्याशिवाय राहणार नाही. कारण पेरावं ते उगवणार. म्हणून माझा शेवटचा संदेश या ठिकाणी संपला. आई वडील दैवत दुसऱ्या देवापेक्षा देखू नका. इंद्रियांना खला वेगळ्या, उगीच मन मोकळे सोडू नका. खूप झालं व्यर्थ जगणं, नामस्मरणाशिवाय, संतांच्या संगतीशिवाय, ग्रंथांच्या चिंतनाशिवाय जगू नका. झालेली सेवा माऊलीच्या चरणी. तुम्हाला सर्व श्रोत्यांच्या हृदयरूपी विटेवरती विराजमान असणारा भगवान परमात्मा, चराचरामध्ये कणाकणामध्ये भगवान होलेला भगवान परमात्मा, ज्या भगवान परमात्म्याच्या सत्तेनं अनंत अशी ब्रह्मांड तयार होतात आणि तयार होतात, त्या भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. आणि या ठिकाणी